एक प्रास्ताविकपर म्हणा किंवा एक माहितीपर म्हणा, तर ते आपल्याला या ठिकाणी माझं पूर्ण करतो. दहिवळ सर, कसं करायचं? कंटेंट सुरू करायचं की मग थांबायचं? काय करायचं? एक मिनिट बोलून घे तुम्ही. हो, हो. भागिरे सर, हा सर. मला वाटतं साहेब आल्यानंतर आपण तोपर्यंत आपण कंटिन्यू केलं तर काय अडचण नाही. तर ठीक आहे, आता चालेल. 180 आसपास चालेल, करूयात, आपण सुरुवात करूयात. हा, मग एक जसं पागिरे सरांनी सांगितले की पूर्ण तालुक्याला एप्रिल महिना मार्गदर्शनासाठी नियोजनासाठी दिलेला आहे. नेवासा तालुक्यातले जे मार्गदर्शक शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत, ते पूर्ण एप्रिल महिना या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आणि या माध्यमातून म्हणजे आपल्या जे विस्तार अधिकारी शिक्षणाधिकारी संजयजी कळमकर साहेब यांच्या मार्गदर्शनातून आज आपण हा गणित विषयाच्या घटकावर आधारित आहे. त्यातला जो उपघटक आहे आंतरराष्ट्रीय वाचन आणि लेखन, तसेच 5 अंकापर्यंत संख्यांचं वाचन आणि लेखन या उपघटकावर आधारित आपल्या नेवासा तालुक्यातील शाळेतील आणि शिष्यवृत्ती ठिकाणी आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. अत्यंत सोप्या आणि उमलत्या भाषेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असतं. ती पाडवी वस्ती शाळेवर आजपर्यंत त्यांचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य आणि जिल्हा विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. तर त्यांची त्यांनी प्रकाशित केलेली आहे. तर मी पागिरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी करावं. धन्यवाद सर. आपल्याला सरांनी सांगितल्याप्रमाणे नेवासा तालुक्यासाठी आपण एप्रिल महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर आपण भेटणार आहोत. यामध्ये आज आणि उद्या 2 दिवस मी आपल्याशी बोलणार आहे, आपल्याशी संवाद साधणार आहे. याच्यामध्ये आपल्याला शिष्यवृत्तीला 4 विषय असतात साधारणपणे आणि 2 पेपर असतात. मी 10 मिनिटं तुमच्या शिष्यवृत्तीच्या अभ्यासक्रम सिलेबस याच्यावर घेणार आहे आणि त्यानंतर जवळपास अर्धा तास आपण आपल्या उपघटकाच्या अनुषंगाने बोलणार आहोत. असो, आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी नवे तर आपण निवड करताना स्कॉलर विद्यार्थ्यांची या ग्रुपमध्ये निवड केलेली आहे आणि त्यांच्यासाठी हा वर्ग ठेवलेला आहे. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी आपण गेलं म्हणण्यापेक्षा चालू वर्षभर मिशन आरंभच्या इयत्ता 3रीच्या आपल्या जून, सप्टेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्यामध्ये आपल्या 3 चाचण्या झालेल्या आहेत शाळा स्तरावर. आणि या शाळा स्तरावरील ज्या चाचण्या झाल्यात ह्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगले उत्कृष्ट गुण मिळवलेले आहेत त्यांच्या आपण जाणीवपूर्वक या क्लाससाठी निवड केलेली आहे. सांगायचं तात्पर्य असं की आपण जॉईन झालेले सर्व विद्यार्थी हे स्कॉलर विद्यार्थी आहेत आणि आपल्याला मार्गदर्शनही त्या तोलामोलाचं मिळणं गरजेचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी जाणार आहोत. तर पहिल्यांदा आपल्याला शिष्यवृत्ती इयत्ता 4थी शिष्यवृत्ती अजून परीक्षा परिषदेचं अधिकृत पुस्तक आपल्याला बाजारामध्ये मिळालेलं नाही, परंतु गेल्या वर्षी आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून प्राप्त झालेला आहे आणि या अभ्यासक्रमावर आधारित अनेक खासगी प्रकाशनाची पुस्तके बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तेही आपण वापरू शकता. आणि यथावकाश या चालू शैक्षणिक वर्षात किंवा जस्ट तुमच्यासाठी पुढच्या वर्षात तर नक्की महाराष्ट्र राज्य परिषदेचं अधिकृत पुस्तक शिष्यवृत्ती मार्गदर्शनपर
हे आपल्याला नक्कीच बाजारामध्ये उपलब्ध होईल. की एक ज्यावेळी मिनिट पाटील सर, कॉल थांबवतो. हो सर. आपले आदरणीय अधिकारी भास्कर पाटील साहेब या ठिकाणी आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये उपस्थित आहेत आणि ते आपल्या या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी ऑनलाईन क्लासेससाठी आपल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार सर्वांना. आज आपण 1 एप्रिल 2026 रोजी मिशन आरंभ या अंतर्गत उपक्रमाअंतर्गत आपण इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लास सुरू करत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना मी नम्र निवेदन करतो की आपण रोज वेळेवर जॉईन व्हा. हे ऑनलाईन क्लास असे आहेत की तुम्ही शेवटपर्यंत ज्याने नियमित क्लास केला की तो निश्चित जिल्हा गुणवत्ता जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत किंवा राज्याच्या गुणवत्ता यादीत येतील आणि जास्तीत जास्त, कारण आपल्याला 500 विद्यार्थ्यांचे लिमिट आहे. जे विद्यार्थी अगोदर जॉईन होतील ते 500 विद्यार्थी जॉईन होणार आहे. म्हणून वेळेचं आपल्याला बंधन आहे. आपली वेळ ही संध्याकाळी 6ची ठरलेली आहे. 6 ते 7 असा 1 तासाचा क्लास होणार आहे आणि याची व्हिडिओ सुद्धा आम्ही आपल्या एज्युकेशनच्या वेबसाईटला ठेवणार आहोत. बाकी सगळ्यांना वेबसाईटचे सुद्धा येत का त्यांना, म्हणजे काय होणार आहे की विद्यार्थी त्यांच्या पालकाच्या मोबाईलला वेबसाईट चेक करतील आणि ती वेबसाईटवर गेल्यानंतर त्यांना प्रश्नपत्रिका वगैरे, नंतर मागच्या वर्षाचे ऑनलाईन क्लास, त्याच्या मागच्या वर्षाचे ऑनलाईन क्लास सुद्धा पाहता येणार आहे. आणि हे सर्व विद्यार्थी हुशार आहेत म्हणून आम्ही तुमची निवड केलेली आहे. आणि हा आपला जिल्हा परिषदेचा, याला कोणतीही फी नाही, मोफत असा उपक्रम आहे. आणि भविष्यात तुमच्या 5 सराव चाचण्या होणार आहेत. 1 ऑक्टोबर महिन्याला, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या सराव चाचण्या आपण केंद्राची निर्मिती करून तिथे घेणार आहोत. परंतु त्या अगोदर दर महिन्याला तुमची शाळा स्तरावर सराव चाचणी होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही ती सराव चाचणी, म्हणजे जो सिलेबस तुमचा झालेला असेल, आता आपला सिलेबस हा मला वाटतं सप्टेंबर अखेरपर्यंत संपणार आहे. आता तुमचा सिलेबस आजपासून सुरू झाला आणि आज सप्टेंबर अखेरपर्यंत तुमचा संपूर्ण सिलेबस संपल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त सराव देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका तुम्हाला देणार आहोत. तसंच वेबसाईटवर आपण आपली प्रश्नपत्रिका विकसित केलेली आहे. त्या प्रश्नपत्रिकेच्या बाहेर कोणताही प्रश्न येत नाही, म्हणून आपण आतापासूनच त्या प्रश्नपत्रिकेतले प्रश्न सोडवायला सुरुवात केली तर निश्चित तुम्हाला चांगल्या प्रकारचं मार्क्स या परीक्षेमध्ये मिळू शकणार आहेत आणि निश्चित आपल्या राज्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव तुम्ही उज्ज्वल करू शकाल अशा शुभेच्छा तुम्हाला देतो. आणि आपण एक नियमित स्वरूपात जर अभ्यास केला निश्चित तुम्ही यश मिळवणार. कोणी स्कॉलरशिपची परीक्षा म्हणून घाबरून जायचं नाही. आता तुम्हाला सराव झालेला आहे. मला वाटतं तुम्ही 3रीला आपल्या शाळेमध्ये तसे सराव प्रश्नपत्रिका सोडवलेला आहे आणि त्याचा तुम्हाला अनुभव आहे. त्याच्यामुळे आता 4थीचा सिलेबस शिकत असताना आणि सराव घेत असताना कुठे कोणी घाबरून जाऊ नका आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा. नियमित जर अभ्यास केला तुम्ही तर तुम्ही यशस्वी व्हाल आणि आपण असे करा अशी एक अपेक्षा बाळगतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि जर पालक या ठिकाणी जॉईन असतील तर पालकांनाच सांगतो की या आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आठवण करून देत जा की आता तुझा क्लास सुरू झाला, तू जॉईन होय. तुम्ही तुमच्या पालकांना सांगून ठेवा की 6 वाजता मला जॉईन होण्यासाठी मोबाईल उपलब्ध करून देत चला, कारण अशा प्रकारचा क्लास मोफत क्लास आहे. हा जर क्लास तुम्ही बाहेर लावला तर तुम्हाला वर्षाला 10,000 रुपये मोजावे लागतील. परंतु आमचे शिक्षक तुमच्यासाठी इतकी मेहनत करतात. सर्व शिक्षक चांगल्या प्रकारे तुमचा क्लास घेतील. म्हणून आपण एकही क्लास बुडू नका. तुमचा एक क्लास जर बुडाला तर त्याच्यात एक ट्रिक जर तुम्हाला समजले नाही तर तो एक प्रश्न जर तुमचा चुकला तर तुम्ही गुणवत्ता यादीतून बाद होऊ शकतात. म्हणून त्यासाठी आपण कोणताही प्रकारचा क्लास चुकणार नाही यासाठी प्रयत्न करायचा आहे. या क्लासला जॉईन होऊन चांगलं यश संपादित करायचं आहे. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याचा क्लास चुकला तर ते ऑनलाईनला क्लास आम्ही 15 दिवसानंतर टाकतो, तर त्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ते क्लास पाहू शकणार आहात. किंवा एखाद्या क्लासमध्ये तुम्हाला काही समजलं नाही तर तो क्लास तुम्ही पुन्हा रिपीट पाहू शकणार आहात. म्हणून त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचा आहे. तर तुम्हाला पुन्हा आमच्या जिल्हा परिषदेचे माननीय शिव सर आणि आमच्या शिक्षण विभागाच्या वतीने शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. पागिरे सर. हो सर. हो, आपण चालू ठेवूया. ओके.
आत्ताच आपल्याला अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे आदरणीय शिक्षणाधिकारी श्री भास्कर पाटील साहेब यांनी आपल्या क्लासचं महत्व आणि आपल्यासाठी ही विनामूल्य सेवा पुरवत आहोत हे सांगितलेलं आहे. निश्चितच आपण सर्वजण याचा लाभ घेणार आहात. खरोखर साहेबांच्या प्रेरणेतून गेल्या 3 वर्षापासून हा उपक्रम अतिशय प्रभावीपणे जिल्ह्यामध्ये चालू आहे. निश्चितच या 4थ्या वर्षी सुद्धा तो आपण चांगलाच चालवणार आहोत. असो, आपण आपल्या विषयाकडे येऊया. तर या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 2 पेपर आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. साधारणपणे पेपर 1 मध्ये मराठी भाषा म्हणजे त्याला आपण मराठी म्हणूयात, प्रथम भाषा मराठी आणि गणित हे 2 विषय आहेत, ते पेपर 1 मध्ये असतील. आणि पेपर 2 मध्ये म्हणजे आपण त्याला पेपर 2 म्हणूयात, त्याच्यामध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हे 2 विषय असणार आहेत मित्रांनो. आता आपण जे 2 पेपर आहेत त्याच्यापैकी पहिल्या पेपर बद्दल बोलूया. पहिल्या पेपरमध्ये मराठी भाषा आणि गणित हे 2 विषय असणार आहेत. ह्याच्यामध्ये एकूण प्रश्न संख्या ही 75 असणार आहे. 75 प्रश्न असतील आणि त्याला 150 गुण असतील. आणि सेकंड पेपरमध्ये सेम 75 प्रश्न असतील आणि त्याला 150 गुण असतील. असे 150 अधिक 150 बरोबर 300 गुणांसाठीची ही आपली परीक्षा असणार आहे. पहिल्या पेपरमध्ये जे 75 प्रश्न आहेत आणि 150 गुण आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला सांगतो मी. मराठी विषयासाठी 25 प्रश्न असतील आणि गणित विषयासाठी 50 प्रश्न असतील. असे 50 अधिक 25 75 असतील. दुसऱ्या पेपरमध्ये सेम आहे. इंग्रजी विषयासाठी 25 प्रश्न असतील आणि बुद्धिमत्ता विषयासाठी 50 प्रश्न असतील. 50 अधिक 25 75 ते 150 गुण असं एकूण पेपरचा आपल्या स्ट्रक्चर असणार आहे. यामध्ये आता आज माझ्याकडे आलेला विषय आहे पेपर फर्स्टचा मॅथमॅटिक्स, गणित आपण ज्याला म्हणतो. तर आपल्यापैकी काही विद्यार्थी सेमीचे पण असू शकतात, परंतु त्याच्यामध्ये कन्सेप्ट एकच क्लिअर असणार आहे. मूळ संकल्पना तीच आहे. त्याच्यामुळं जे मीडियम आहे त्याचा आपल्या एकूण क्लासवर किंवा आपल्या एकूण शिकण्याच्या क्षमतेवर फारसा काही परिणाम घडणार नाही. आता पहिला जो आपला घटक आहे तो आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, वाचन व लेखन. माझ्याकडं आज आणि उद्या असे 2 दिवस आपण भेटणार आहोत. आज आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि त्यांचं वाचन लेखन हे शिकणार आहोत. आणि उद्याच्याला आपण 5 अंकी संख्यापर्यंतच्या ज्या आहेत 5 अंकापर्यंतच्या संख्या त्याचं वाचन लेखन हे शिकणार आहोत. नवे आपण सगळं स्कॉलर विद्यार्थी आहात. मी तुम्हाला 5 अंकी नाही तर 8-9 अंकीपर्यंत सुद्धा उद्या शिकवणार आहेत. नक्कीच तुम्ही स्कॉलर विद्यार्थी असल्यामुळं आपली शिकण्याची गती तेवढी जास्त असणार आहे. असो, आपण जाऊया आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे, वाचन व लेखन. आपल्याला सर्वांना माहित आहे बरेचसे विद्यार्थी 1ली ते 4थी पर्यंत किंवा आता तुम्ही 3री पर्यंतचे 1ली ते 3री पर्यंत मराठी माध्यमात शिकतात. त्यांचे अंक लिहिण्याची पद्धत जी लिपी असते ती देवनागरी असते. बघा, देवनागरी म्हणजे काय, तर ही लिपी आहे. देवनागरी ही भाषा नाही, ती लिपी आहे, लिहिण्याची लिपी. तर देवनागरीमध्ये आपण शिकत आहोत. मग त्यामध्ये अंक आपण कसे लिहितो 1 2 3 4 5 6 हे सगळं आपल्याला माहित आहे. आपण इयत्ता 3रीत आहोत. निश्चितच आपला तेवढा संख्यांचा परिचय आहे. परंतु आता आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह शिकायचे आहेत. जे मुलं ऑलरेडी सेमीमध्ये शिकतात त्यांना पहिल्यापासूनच ते आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह शिकलेले आहेत. परंतु जे मराठी माध्यमातील मुलं आहेत. हा बोला. भापकर सर बोलतोय. हो बोला. हा, एकच मिनिट, थोडी सूचना देतोय. तर जे मुलं जॉईन आहेत ना त्यांनी काय करा, जे पागिरे सरांचे जो तुम्हाला व्हिडिओ दिसतोय ना त्याच्यावर क्लिक करायचं आणि खाली पिन हा ऑप्शन बघा, पिन. तर त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे त्यांची स्क्रीन तुम्हाला खुद दिसेल. सगळ्यांनी तसं करा म्हणजे स्क्रीनवर त्यांचा लेक्चर तुम्हाला ठळकपणे दिसेल. हा, कंटिन्यू करा. ओके. हा, तर जे मुलं सेमीमध्ये शिकत होते पूर्वीपासून तर त्यांना पहिलीपासूनच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हांचा परिचय आहे. परंतु जे मुलं मराठी माध्यमामध्ये शिकत होते त्यांना आता आपण आंतरराष्ट्रीय संख्यांचा परिचय करून द्यायचा आहे. अर्थात हा आपला घटक आहे. या संपूर्ण गणिताच्या जो फर्स्ट पेपर असतो याच्यामध्ये गणित विषयासाठी 50 प्रश्न आहेत. या 50 प्रश्नामध्ये एकूण जे घटक 8 आहेत त्याच्यामध्ये हा पहिला घटक आहे संख्याज्ञान. या संख्याज्ञान घटकामध्ये हा उपघटक आहे. साधारणपणे संख्याज्ञान हा जो घटक आहे याच्यावर आपल्याला 8 मार्काचे प्रश्न असतात. पुन्हा खात्री करतो मी. हा, 8 मार्काचे
म्हणजे आपण त्याला 4 प्रश्न म्हणूयात. सॉरी, थोडासा बदल करतो मी, खात्री करतो आणि तुम्हाला नंतर सांगतो लगेच. 1 मिनिट. 16% वेटेज असतं. 16% वेटेज म्हणजे 8 प्रश्न असतील. म्हणजे या पूर्ण संख्याज्ञान घटकावर, फक्त आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हावर नाही बरं का, पूर्ण संख्याज्ञान घटकावर आपल्याला 8 प्रश्न असतील आणि 16 गुणांसाठी असतील. साधारण निश्चितच 100 मार्काचा पेपर असल्यामुळे 16% वेटेज या घटकाला आहे. मित्रांनो, परीक्षा परिषदेचा जो पेपर असणार आहे ह्याच्यामध्ये अजिबात, साहेबांनी सांगितलं मगाशी, अजिबात घाबरून जायचं काम नाही. आपल्याला 30% प्रश्न हे अतिशय सोपे असणार आहेत, 40% प्रश्न हे मध्यम असणार आहेत आणि 30% प्रश्न हे थोडेसे कठीण स्वरूपाचे असणार आहेत. तर तुम्ही मुलं स्कॉलर आहात, तुम्हाला जे सोप्या प्रश्नांची तर त्याकडे जास्त लक्ष तर द्यावेच लागेल, परंतु त्याचा जास्त बाऊ करण्याची गरज नाही. तरी सुद्धा हे जे सोपे प्रश्न असतील, हे सोप्या प्रश्नाचं जे वेटेज आहे ते या संख्याज्ञान घटकामध्ये जास्त असतं बघा. जे 8 प्रश्न असतील ना, तर त्या 8 प्रश्नामध्ये 6 प्रश्न जवळपास सोपे या घटकावर येतात. मग जे पासिंगची मुलं असतात त्यांच्यासाठी हा घटक खूप महत्वाचा आहे. अर्थातच ज्यांना स्कोर करायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हा घटक खूप महत्वाचा आहे. कारण हक्काचे मार्क्स मिळवून देणारा, कुठलीही जास्त आकडेमोड न करता मार्क्स मिळवून देणारा हा घटक आहे. म्हणून या घटकाकडं मुलांनीच नाही तर आपण शिक्षक वर्गाने सुद्धा महत्वाचं म्हणून बघितलं पाहिजे. पासिंगसाठी सुद्धा हा घटक खूप महत्वाचा आहे. म्हणून आता आपण जाऊयात आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 9 पर्यंत. ठीक आहे. 1 ते 9, मग आपण त्याच्यामध्ये 0 ऍड करूया. हे आपली संख्याचिन्हे आहेत. ही आपली संख्याचिन्हे आहेत आणि मराठीमधनं ती आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. आता 1 मिनिट. दैवळ सर, मला फळ्यावर काम करायचं दिसतंय क्लिअर? हो, दिसतंय. ओके. आपल्याला आता आपण बघतो 1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर ही संख्याचिन्ह आपल्याला नेहमीची परिचयाची आहेत. ती आपल्याला माहितही आहेत. अर्थात ती देवनागरी आहेत म्हणून आपण त्यांना पूर्वीपासून वापरतो. परंतु आपल्याला याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह शिकायचे आहेत. अर्थातच आता याच्या अगोदर आपण ते संख्याचिन्ह बघितलेले असतात बघा. जरी मराठी माध्यमाचे विद्यार्थी असतील तरीही आपण पहिली, दुसरी, तिसरी 3 वर्ग आतापर्यंत अभ्यासलेले आहेत. अनौपचारिक स्वरूपात आपल्याला हे अंक शिकायला मिळालेले आहेत. त्याची ओळख आपल्याला झालेली आहे. मी तर ओळख करून देणारच आहे, परंतु अनौपचारिक स्वरूपामध्ये कुठं ओळख झाली तर मी तुम्हाला सांगतो बघा, कुठं कुठं दिसलेत तुम्हाला ते. पहिल्यांदा आपण इंग्लिशचं पुस्तक आहे आपल्याला, त्या इंग्लिशच्या पुस्तकावर खाली जे पेज नंबर असतात बघा, हे पेज नंबर कशामध्ये असतात तर इंग्रजी भाषेत लिहिलेले असतात. इंग्रजी भाषेतील अंक म्हणजेच आंतरराष्ट्रीय आपण त्याला बोलतो. मग ते अंक जे पेज नंबर असतात, पहिली, दुसरी, तिसरी, सगळ्या पुस्तकावर, ते खाली इंग्लिशच्या पुस्तकामध्ये इंग्रजीतून असतात. ते आपल्याला अनौपचारिक स्वरूपात त्याची ओळख झालेली असते. आणखी कुठं असतं, आपण घरामधून निघून शाळेपर्यंत जाताना रस्त्याने आपल्याला अनेक ठिकाणी दुकानं दिसतात, रस्त्याने चालणाऱ्या गाड्या दिसतात बघा. त्या रस्त्याने चालणाऱ्या गाड्यांचे नंबर प्लेट जे असतात त्यावरील जे अंक असतात ते जवळपास 90-95% गाड्यांचे नंबर हे इंग्रजीतून टाकलेले असतात, म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये असतात. मग आपण ते अंक जरी आपल्याला कोणी शिकवले नाहीत आतापर्यंत तरीही आपल्याला ते अंक त्या अनौपचारिक स्वरूपामध्ये कोणी आपल्याला असं म्हणत नाही, त्या गाडीचा नंबर प्लेट बघ, मग तो किती आहे नंबर सांग बरं, आपल्याला असं कोणी म्हणत नाही. तरी सुद्धा आपल्या नजरेत ते नंबर पडतात, अंक पडतात आणि आपल्याला त्यांची ओळख होते बघा. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली, तुम्हाला ते पुस्तकाचे पेज नंबरवर दिसतील. दुसरी गोष्ट सांगितली, रस्त्याने चालणाऱ्या गाड्यांचे नंबर दिसतील, अंक दिसतील, त्यांचे नंबर प्लेट दिसतील. आणि तिसरी सांगतो, जी सगळ्यांना माहित आहे, तुमच्या घरामध्ये असलेलं टाइम दाखवणारं घड्याळ, त्याच्यामधील अंक हे जवळपास बऱ्याचदा इंग्रजीतूनच असतात, आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हातूनच असतात. मग तुम्हाला त्यांचा चांगल्यापैकी परिचय आहे.
तुम्हाला ते अंक कोणी शिकवले नाहीत बघा. मी तुम्हाला गंमत सांगतो. बऱ्याच मुलांना ते अंक कोणीच शिकवलेले नसतात. परंतु घरामध्ये दररोज नजरेसमोर ते घड्याळ असतं. तुम्हाला मराठी आणि अंक आणि इंग्रजी अंक, आंतरराष्ट्रीय संख्या हे आपल्याला आपोआपच परिचय होत असतात. तरीही तुम्हाला या ठिकाणी मी त्या अंकांचा परिचय करून देतोय. आता त्यानंतर बऱ्याचदा होणारी चूक ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी सांगतोय. काय चूक होते आपली? असो, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये पहिल्यांदा एक आपण असा लिहितो बघा. हा झाला तुमचा देवनागरी. देवनागरी एक सगळ्यांना माहित आहे. परंतु आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये एक लिहिताना आता जर आपण त्याला अशी स्वरूपाची थोडी आणि खालनं अशी अशा स्वरूपाचा एक हा अंक लिहितो आपण. त्यानंतर 2 हा आपला देवनागरी. हा आपला आहे देवनागरी 2. तो आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहितो तेव्हा ही आडवी सरळ खालची जी रेष आहे ती सरळच जायला पाहिजे. हा बदल आहे बघा इथं 2 मध्ये. त्यानंतर तिसरा जो अंक आहे तो देवनागरीमध्ये असा 3 असून असा खाली त्याला थोडीशी रेष असते. आपण अर्थात दररोज लिहिताना काही जण लिहित नाहीत तसं, परंतु हा असा असतो. आणि इंग्रजीतला 3 कसा असतो? तुम्ही असा काढू शकता. हा आहे 3. आपण त्याला 3 बोलू. 1 2 3. आता देवनागरी मधला 4 बघा. हा 4 आणि इंग्रजीतला 4 हा मात्र तुम्ही अशा स्वरूपाचा आपल्याला काढला जातो. आपल्या घड्याळामध्ये बघा नंबर प्लेट. आता नंबर प्लेटचं काय होतं? बऱ्याचदा फॅन्सी फॉन्ट्स वापरले जातात. मग वेगवेगळ्या फॉन्ट मध्ये असल्यानंतर आपल्याला कधी कधी अंक ओळखत नाहीत. पण असो. त्यानंतर बघा हा 5 हा झाला देवनागरी 5 आणि इंग्रजीतला 5 हे अशा स्वरूपाचा असतो. त्यानंतर 6 हा मराठीतला 6, देवनागरीतला 6 आणि याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये अशा स्वरूपाचा लिहितात. त्यानंतर 6 म्हणतो आपण त्याला. नंतर 7 हा झाला मराठीतला 7, देवनागरीतला 7 आणि हा झाला इंग्रजीतला 7. याला आपण बऱ्याचदा अशी छोटीशी रेष देऊ शकतो. असं करू शकतो. हा झाला 7. त्यानंतर 8 हा देवनागरी मधला 8 झाला आणि हा इंग्रजीतला 8 झाला. त्यानंतर 9 हा देवनागरीतला 9 झाला आणि आंतरराष्ट्रीय मधला 9 आपल्याला अशा स्वरूपाचा काढावा लागतो. थोडासा गोंधळ करतात बघा मुलं. मराठीतला 1 आणि आंतरराष्ट्रीय मधला 9 ह्या दोघांचा गोंधळ होतो. त्यानंतर मला वाटतं 10 सांगायची गरज नाही, कारण 10 मध्ये आलेले जे 2 अंक आहेत तो 1. आता फक्त 0 सांगायचा तुम्हाला. हा मराठीतला 0, देवनागरीतला 0 थोडासा बघा. मग मला तुम्हाला जे सांगायचं होतं मुलांकडून होणारी चूक ती या शून्याच्या बाबतीतच होते. ती कशी होते? तर देवनागरी लिपीतला जो 0 असतो तो थोडासा आडवा सारखा असतो बघा असा किंवा गोल असू शकतो. परंतु जो आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातला 0 आहे तो असा अंडाकृती पण उभा अंडाकृती असतो आणि सगळ्यात जास्त चुका ज्या विद्यार्थ्यांच्या होतात देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय मध्ये तरी ते ह्या अंकामुळे होतात. मग आपण इतर अंक तर तुमच्या ओळखीचे असतात, परंतु घाईघाईमध्ये काय होतं या 2 अंकामध्ये तुमचं कन्फ्युजन होतं आणि तुम्ही चुकता. मी तुम्हाला फक्त अर्धाच मिनिट देणार आहे, तर हे सगळे अंक तुम्ही लिहून घ्यायचे. फक्त अर्धा मिनिट वेळ आहे तुमच्याकडे. सर्वांनी गणितासाठी सेपरेट एक वही करायची आहे. फक्त अर्धा मिनिट वेळ आहे तुमच्यासाठी. जेन्युइन होणारी चूक सांगितली मी तुम्हाला एक, जी बऱ्याच विद्यार्थ्यांकडून होते, ती म्हणजे शून्याच्या संदर्भात 0 आणि 0 या दोघांमध्ये एक गोल असतो आणि एक उभा अंडाकृती असतो. ठीक आहे. मी आता क्लीन करतोय माझा बोर्ड.
त्यानंतर मला असं सांगायचंय की आणखी एक होणारी चूक. आता आपण डायरेक्टली काय करणार आहोत, प्रश्नाकडे जाणार आहोत. तर या उपघटकावर कशा स्वरूपाचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. तर त्यामध्ये जी होणारी चूक आहे, एक संभाव्य चूक सांगितलेली मी या घटकावर. आणखी एक संभाव्य चूक आहे, ती मी तुम्हाला प्रश्न प्रकार घेताना दाखवून देतो बघा. आता आपण प्रश्न घेऊयात. आठ 8,927 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कशी लिहाल? आठ 8,927 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल? आता मी पर्याय देतो आहे. हे बघा, आपल्या समोर प्रश्न लिहिलाय मी. 8,927 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह कशी लिहाल? मी आपल्याला 1 मिनिट वेळ देणार आहे. आपल्याला हा प्रश्न वहीवर लिहून याचं उत्तराला स्वतःकडे टिक मार्क करून ठेवायचे आहे. आपला चॅट बॉक्स ओपन नाहीये. तुम्ही अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायची सुद्धा संधी देणार आहे. परंतु सध्या आपण हा प्रश्न लिहून आपल्या वहीमध्ये त्याच्या उत्तराला मार्किंग करा. तुमच्यासाठी वेळ आहे फक्त 1 मिनिट. बरेच मुलं चॅट बॉक्समध्ये उत्तर देत आहेत. अगदी बरोबर देत आहेत. छान, छान. सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवायचा आहे बघा. बऱ्याचदा ऑनलाईन क्लासमध्ये असं पण असतं, बाकीच्या विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं का आपण आपलं तो प्रश्न न बघताच लगेच बाकीच्यांचं जसं उत्तर आहे, तसं उत्तर लगेच चॅटमध्ये लिहून टाकतो. तर तसं करायचं नाही आपण. आपण काय करायचं आहे, आपलं स्वतःचं उत्तर तयार करायचं आहे.
बऱ्याच मुलांचं उत्तर एकदम बरोबर आलेलं आहे बघा. खूप सुंदर. हा, बऱ्याच मुलांचे हा, उत्तर असं बरोबर आहेत. काही- अगदी बरोबर. एक मिनिट फक्त, 1 मिनिटाकरता मी थोडं थांबतोय. हा, असं राहिलं तरी चालेल सर. हा, तर बघा, आपल्याला जो पहिला पर्याय दिलेला आहे त्याच्यामध्ये काय चूक आहे, तर जो 9 हा अंक आहे तो त्यामध्ये मराठीमधनं काढलेला आहे बघा. त्यानंतर म्हणजे अर्थात हा पर्याय आपला चूक आहे. त्यानंतर दुसरा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये काय झालेला आहे, जो होणारी मायनर चूक बघा, इथं 8-9 हा 2 जो दिलेला आहे तो मराठीमध्ये दिलेला आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय शोधायचे आहे, म्हणजे हा पर्याय चूक आहे. तिसरा पर्यायाकडे जाऊयात. 8,927 इथं बघा सर्व अंक हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आहेत, म्हणजे हा पर्याय आपला बरोबर आहे. इथं काय आहे, इथं फक्त 9च आपल्याला आंतरराष्ट्रीय मध्ये दाखवलेला आहे, बाकी सगळे अंक हे मराठीत आहेत, म्हणजे हा पर्याय चुकलेला आहे. अर्थातच आपलं उत्तर ऑप्शन नंबर 3 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आहे बघा. अतिशय जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी चांगला प्रश्न सोडवलेला आहे हा. आता इथं मी जे मगाशी बोललो होतो की आपली होणारी दुसरी चूक, पहिली चूक काय होत असते आपली, तर पहिली चूक अशी असते की शून्यामध्ये होणारा गोंधळ आंतरराष्ट्रीय आणि देवनागरीमध्ये, आणि दुसरी चूक म्हणजे मिक्स अंक. बऱ्याचदा आपल्याकडून प्रत्येक अंक हा बारकाईने बघितला जात नाही, आपण सोपं सोपं म्हणून चालतो आणि अंक मिक्स असतात. 2 अंक 3 अंक आपण बघतो आणि एखाद्या अंकाकडे न बघताच आपण त्याचा अंदाज लावून टाकतो. तर त्याच्यामुळं चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता याच्यामध्येच तुम्हाला एक नवीन प्रश्न देतो मी आणखी एक. आता मी तुम्हाला मागाशीच सांगितलंय की हा जो घटक आहे हा अतिशय सोप्या प्रश्न प्रकारासाठी येणारा घटक आहे. आणखी याचं उपयोजन म्हणून काय असतं की आपल्याला संख्या अक्षरामध्ये सुद्धा देऊ शकतात. आणि बघा आता त्याच्यातलं तुम्हाला सांगतो मी.
बघा आपल्या समोर एक प्रश्न दिलाय मी. तो प्रश्न 450 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल? 1 2 3 4 4 पर्याय दिले आहेत. तुमच्यासाठी वेळ आहे फक्त 1 मिनिट. 1 मिनिटामध्ये उत्तर द्यायचं आहे. उत्तर लिहिताना तुम्ही ऑप्शन लिहायचे आहेत. ऑप्शन. बरेच मुलांनी ऑप्शन 4 लिहिलेला आहे. सुरुवातीला काही मुलांनी ऑप्शन 3 पण लिहिलेला आहे. काही मुलं 3 लिहितात, बाकीच्यांचं 4 बघून पुन्हा 4 पण करतात. ठीक आहे, असो. स्पष्टीकरणाकडे जाऊयात आपण. ऑप्शन नंबर कोणतं उत्तर आहे याचं हे बघूयात. काय आहे? 450 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? बघा आता तुम्हाला मी सांगितलं होतं सोपा प्रश्न प्रकार, परंतु ह्याच्यामध्ये थोडासा कॉर्नर मारलाय त्यांनी. कॉर्नर का? तर तुम्हाला 450 म्हणजे नेमकं किती हे पहिल्यांदा कळायला पाहिजे. 450 म्हणजे 450 होतात हे एक तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि मग 450 कसे लिहायचे हा दुसरा भाग आहे. म्हणजे प्रश्न एक आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्हाला 2 बाबी बघायच्या आहेत. असो, 450 म्हणजे 450 होतात हे तुम्हाला कळालेलं आहे असं आपण समजूया. त्यानंतर काय आहे, कशी लिहायची? तर पहिलाच पर्याय बघा, जाणीवपूर्वक मुलांना पुन्हा एकदा ऐका. पहिलाच पर्याय तुम्हाला काय दिलेला असतो? देवनागरीमध्ये 450 लिहून दाखवलेले असतात. का? तर तुम्ही 1ली ते 3री पर्यंत हेच शिकलेले असतात मराठी अंक, आणि तुम्ही पहिलाच पर्याय वाचता 450. बरोबर, किती बघायचे? 450. हे आंतरराष्ट्रीय जे आहे हे तुम्ही विसरून जातात. म्हणून तुम्हाला आणखी एक सल्ला देईल मी. तुम्हाला जिल्हा गुणवत्ता यादी, राज्य गुणवत्ता यादीमध्ये जर यायचं असेल तर पेपर सोडवताना तुमच्या हातामध्ये तुमची जी प्रश्नपत्रिका असेल तिचे प्रश्न तुमचे असे सगळे अंडरलाईन झाले पाहिजेत. मग झाले पाहिजेत म्हणजे काय? नुसते सर म्हटले करायचे, मग करायचे का अंडरलाईन? नाही. तर प्रश्न वाचत असताना त्यातील कीवर्ड म्हणजे महत्वाचा शब्द जो आहे तो तुमचा अंडरलाईन झाला पाहिजे. मग काय? 450 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्येत कशी? आंतरराष्ट्रीय. मला काय बघायचंय? आंतरराष्ट्रीय बघायचंय. मग मी जिथं जिथं असे मराठी अंक असतील ते पर्याय डायरेक्टली कट करावेत. मग इथं 4 मराठी दिसतोय, विषय संपला. इथं 4-5 मराठी दिसतात, यांचा विषय संपला. इथं इंग्लिश दिसत, राहिले 2च फक्त. बरोबर. मग जर मी कीवर्ड बघितला नाही तर मी काय करणार? आंतरराष्ट्रीय 450 कशी? 450. 450 म्हणलं 450 हे बरोबर, याला फोन करणार आणि काय म्हणणार घरी आल्यावर? अतिशय सोपा पेपर होता, सगळे प्रश्न बरोबर आले. आणि नंतर कोणीतरी सांगतं की खाली पण एक 450 होता, आणि मग काय झालं? मग म्हणतो अरे रे माझं हे चुकलं. म्हणजे असं होतं. म्हणून आपण काय करायचं? आंतरराष्ट्रीय बोलले की नाही संख्येत, मग ज्याच्या ज्याच्यामध्ये मराठी अंक असतील ते पर्याय कट करून टाकायचे. म्हणजे हे 2 पर्याय कट होतील. राहिला प्रश्न ह्या दोघांचा जो मी मगाशी तुम्हाला सांगितला. काय? तर इथं जो शून्याचा घोटाळा, जो शून्य दिसतोय तो गोल दिसतोय, इथं जो दिसतोय तो अंडाकृती दिसतोय. अर्थातच गोल शून्य हा देवनागरी मधला आहे. आपण आंतरराष्ट्रीयशी संबंधित काम करतोय. हा विषय संपला. प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ऑप्शन नंबर 4, 450. अर्थातच सगळ्या मुलांचं उत्तर बरोबर आले आहे. ज्यांचं उत्तर बरोबर आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं उत्तर चुकलंय त्यांनी समजून घ्या. ओके, ठीक आहे. जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे आपण. रिव्हर्स रिव्हर्स प्रश्न बघा, उलटा विचारलेला प्रश्न. काय? खालीलपैकी कोणती, आता मी तोंडीच सांगतो वाटलंच तर प्रश्न. खालीलपैकी कोणती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली नाही? मग त्यावेळी काय पाहिजे? लिहूनच घेऊ. शॉर्ट मध्ये लिहितो थोडासा प्रश्न.
बघा नाही, नाही. उत्तर येत आहे बऱ्याच मुलांचं. काही प्रश्न दिसत नाही म्हणतात ते, परंतु बाकीच्यांचं उत्तर येतं, म्हणजे थोडासा आपल्याकडे नेटवर्कचा इश्यू असू शकतो. ठीक आहे, 1 मिनिट झाला आहे, जाऊयात आपण प्रश्नाच्या स्पष्टीकरणाकडे. ठीक आहे, मी तुम्हाला मगाशी बोललो का मित्रांनो, काय की आपल्याला प्रश्न असे अंडरलाईन झाले पाहिजेत, म्हणजे आपण त्याच्याकडे लक्ष दिलंय. कोणती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात नाही. मी कायम माझ्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, प्रश्नामधील शेवटचा शब्द हा सर्वात डेंजर असतो. बघा, सर्वात डेंजर शब्द म्हणजे सर्वात तुम्हाला तुमच्या चुका व्हायला भाग पाडणारा शब्द जो असेल तर तो प्रश्नातला शेवटचा शब्द असतो. आणि मग का चुका होतात, तर तुम्ही इथून सुरू केल्यानंतर शेवटच्या शब्दापर्यंत असं कॉन्सन्ट्रेशन ठेवतच नाही वाचता. कोणती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात, मग लगेच बघता कोणती आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कोणती ही दिसती मला, पहिली लगेच लिहून टाकतात, टिपका मारला, काळं केलं, नंतर तुम्ही कितीही वाचले पर्याय तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून आपण काय करायचं, प्रश्न वाचताना शेवटच्या शब्दाला अंडरलाईन करायचं. अरे नाही म्हणजे मला आंतरराष्ट्रीय मध्ये नसलेली संख्या पाहिजे. आता पहिला पर्याय आहे 2937, सर्व अंक आंतरराष्ट्रीय मध्ये आहेत, म्हणजे हे उत्तर नाही. दुसरा पर्याय आहे 5451, बघा सगळेची सगळे अंक हे मराठी भाषेमध्ये आहेत, देवनागरी भाषेत आहेत, म्हणजेच आंतरराष्ट्रीय मध्ये नाहीत, हे उत्तर आहे. तरीही उत्तर फायनल करायचं नाही. तुमच्याकडे उत्तर सूची असणार आहे, OMR शीट असणार आहे ब्लँक करायला, म्हणून तुम्ही ते उत्तर, मी आता माझ्याकडे याच्यावर खून करतो मी, म्हणून मी केलं, तुम्ही मात्र करायचं नाहीये. तिसरा पर्यायाकडे जायचंय 5798, बघा सर्व अंक आंतरराष्ट्रीय मध्ये आहेत, म्हणजे हेही आपलं उत्तर नाही. 8185, सर्व अंक आंतरराष्ट्रीय मध्ये दिसतात, म्हणजे हेही आपलं उत्तर नाही. अर्थातच या पर्यायामधील सर्वच्या सर्व अंक हे देवनागरी मध्ये आहेत, म्हणजेच आंतरराष्ट्रीय मध्ये नाहीत. ऑप्शन नंबर 2. आणि नंतर आपल्या OMR वर जाऊन ते उत्तर आपण डार्क करायचंय, काळं करायचंय. ठीक आहे, अशा पद्धतीचे, म्हणजे मी तुम्हाला फक्त 3च प्रश्न घेतलेत, त्याच्यामध्ये एक शून्यवाला घेतला, एक मिक्सवाला घेतला अंक, आणि एक उलटा घेतला. बघा काय म्हणजे आपण ज्याला म्हणतो नकारार्थी प्रश्न, जास्तीत जास्त चुका या नकारार्थी प्रश्नामध्ये असतात. असो, आजचा घटक हा अतिशय सोपा होता आपला. आजचा घटक म्हणण्यापेक्षा उपघटक अतिशय सोपा होता. आंतरराष्ट्रीय तुम्हाला सगळ्यांना, बऱ्याच मुलांना तर प्रश्न खूप सोपे वाटते असतील, परंतु या घटकावर याच दर्जाचे प्रश्न असतात. सोप्या घटकामध्ये हा घटक गणला जातो. असो, उद्या आपण पुन्हा भेटणार आहोत 6 ते 7 ला. याच वेळी भेटल्यानंतर उद्याच्याला आपला घटक असणार आहे 5 अंकी संख्यांचे वाचन आणि लेखन. तुम्हाला खूप चांगली ट्रिक मी घेऊन येणार आहे. तुमच्यापैकी सगळेचे सगळे विद्यार्थी एकाच दिवसात कोटीपर्यंतच्या संख्या वाचणार आहेत. उद्याच्याला आपण 6 वाजता भेटणार आहोत. 6 ला जॉईन झाल्यानंतर आपण 6 ते 7 जेव्हा क्लास होईल तुमचा, 7 वाजता तुम्हाला सगळ्यांना कोटीपर्यंतच्या संख्या फ्लुएंटली कोणतीही संख्या वाचता येणार आहेत. वाचन आणि लेखन दोन्हीही ट्रिक सांगणार आहे. तर या 2 ट्रिकसाठी भेटूयात आपण उद्याच्या क्लासला. सर्वजण याच वेळेत जॉईन व्हा 6 वाजता. आज आपला वेळ संपलेला आहे, घटकही उपघटकही संपलेला आहे. याच उपघटकावर काही MCQs म्हणजे आपले विकल्प असणारे जे प्रश्न आहेत, तर मी त्या आपल्या ग्रुपवर काही प्रश्न यातले टाकील. तुम्ही घरी त्याचा सराव करा आणि आपण या ठिकाणी आज थांबूयात. दैवळ सर. ठीक आहे, धन्यवाद पाटील सर. तुमची जी शैली आहे सोप्या भाषेत समजून सांगण्याची, त्या शैलीत आपण विद्यार्थ्यांना आज छान असं मार्गदर्शन केलेलं आहे. उद्या सुद्धा आपण वेळेत या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहून पागिरे सरांचं पुन्हा एकदा मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. आणि आपण या ठिकाणी आजचा आपला जो सुरुवातीचा
क्लास होता आजचा पहिलाच हा आपण या ठिकाणी थांबवत आहोत. सर्वांचे धन्यवाद.